फारच पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करताय. मी जे म्हटलं तसंच आहे की तुम्ही फार हातचं राखून बोलताय. चला तुम्ही राजकारणात आहात. राजकारणामध्ये यामध्ये 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 मी एवढंच आपल्याला प्रामाणिकपणे सांगू शकतो की आजकालच्या राजकारणाचा जो पोत होत चाललेला आहे, हा पोत होत चाललेला असताना महाराष्ट्राला एका अत्यंत सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे, पार्श्वभूमी. आणि मग यामध्ये पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा जे खरं आहे ते खरं आहे. म्हणजे आदरणीय दादांचा 2019च्या निवडणुकीमध्ये हा सिंहाचा वाटा होता का? हो, मी त्यांच्या पक्षाचा उमेदवार होतो, ते माझ्या पक्षाचे नेते होते आणि त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आज केवळ राजकीय भूमिका बदलली म्हणून सरड्यासारखा रंग का बदलावा? का आपण प्रामाणिकपणे सांगू शकत नाही? जे खरं आहे ते खरं आहे ना त्यामध्ये. पण अमोलजी, तुम्ही म्हणताय की तुमच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं इतक्या वेळा, तुम्ही म्हणताय. पण तुम्ही म्हणतात की मी सरड्यासारखे रंग बदलणार आहे, पण त्यांचं मात्र आता मत वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे की काम झालेलं नाही मतदारसंघामध्ये आणि त्यांनी थेट एक इशारा दिलाय किंवा सल्ला दिलाय तुम्हाला की लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं मतदारसंघांमध्ये. थोडक्यात तुमचं लक्ष नव्हतं मतदारसंघांकडे असं दादा म्हणताय. हे बघा, आदरणीय दादा माझे नेते आहेत आणि माझे कान धरण्याचा त्यांना नेहमीच अधिकार होता आणि आहे सुद्धा. आणि जर असं काम होत नव्हतं किंवा काही नाराजी होती तर त्याच वेळी दादांनी कान धरला असता तर त्याच वेळी दुरुस्ती केली असती. पण हरकत नाही, आता त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली मी हे मार्गदर्शन समजतो आणि या पुढच्या काळात आणखी सुधारणा नक्कीच करेल. म्हणजे आजही आदरणीय दादांनी जे माझ्या मतदारसंघामध्ये विविध कामांची पाहणी केली त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आज त्यांनी ज्या मांजरीच्या उड्डाणपुलाची पाहणी केली, या उड्डाणपुलाची जवळपास 6-8 महिन्यांपूर्वीच आम्ही पाहणी करून, मी आणि तिथले स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील यांनी पाहणी करून तिथल्या नागरिकांना जी समस्या भेडसावत होती त्या सगळ्यातून मार्ग काढून त्यातली एक लेन खुली करून दिली होती आणि त्यानंतरही दिरंगाई होत होती. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज आदरणीय दादांनी ही भेट दिली, त्यामुळे लवकरात लवकर पूर्णपणे हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे. मांजरीचा जो पाणी प्रश्न आहे आज त्याही योजनेला आदरणीय दादांनी भेट दिली. यामध्ये जेवढे हायवे क्रॉसिंगचे विषय होते, जिथे जिथे सहकार्य अपेक्षित होतं हे सगळं सहकार्य या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित आज हे सगळं पाहिल्यानंतर दादांचं मत बदलले असेल.